आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिलेली आहे आणि त्या मुदतीपर्यंत सरकारने आरक्षणासंदर्भात काहीही भूमिका न घेतल्यास आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे। आज जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंची ही बैठक होणार असून यात सरकारने दिलेल्या नव्या प्रस्तावावर देखील चर्चा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। याआधी अंतरवाली सराटीमध्ये जिथे सभा झाली होती त्याच ठिकाणी आजची ही बैठक होणार आहे। त्यामुळे या आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटलांची रुग्णालयात जाऊन भेट घेतलेली आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारने केलेल्या कार्यवाहीची माहिती सरकारने 17 डिसेंबरपूर्वी द्यावी असं आवाहन जरांगेंनी केलेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे हे जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी म्हणून गेलेले होते। सरकारला मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्यायचंय, त्यामुळे जरांगेंनी 24 तारखेच्या अल्टिमेटमबाबत पुन्हा विचार करावा आणि सरकारला वेळ वाढवून द्यावा अशी विनंती महाजन यांनी केली आहे। त्याचबरोबर सरकारने आरक्षणासाठी आतापर्यंत काय काम केलं याचा लेखाजोखा सुद्धा महाजन यांनी जरांगेंसमोर मांडलाय। दरम्यान जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि आजच्या अंतरवाली सराटीमध्ये होणाऱ्या बैठकीत सरकारच्या नव्या प्रस्तावाबाबत चर्चा करू असं त्यांनी म्हटलेलं आहे। आतापर्यंत घेतले 3 महिने झाले, काय चूक केली आम्ही? तुमचे शब्द डावल मोडायचे नाही मराठा समाजानं आणि आमचे एक 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 माणूस उचलायचा। आज सगळ्या लोकांना नोटिसा गेल्यात, याचा अर्थ काय धरायचा? आम्ही कशी चर्चा करायची भाऊ तुमच्याशी? आम्हाला वाटतं एकीकडून भाऊ येणार, मामा येणार, आता हे मार्ग निघल आणि तुम्ही याच्या दिवशीच नेमके असे प्रकार होतेत, म्हणजे याचे अर्थ बी काय काढायचे? झटपट जिकडे आणखी 24 तारखेपर्यंत वेळ तुमच्याकडे आहेच, आम्ही त्यात बदल नाही केला, फक्त आम्ही 17ला बैठक ठेवलेली। याचा अर्थ तुमचा 24चा वेळ आम्ही कपात नाही केलेला। आम्ही त्यांना विनंती केली आहे, पण त्यांनी सांगितलं, आपण सगळं दाखवतात लाईव्ह आहे, आपण त्यांनी सांगितलं की मी या बाबतीमध्ये खूप समाधानी आहे, शासनाचं काम अतिशय योग्य पद्धतीने योग्य दिशेने त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून आम्ही ते सांगितलं की थोडा अजून वेळ लागला तरी चालेल, पण आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे। वेळ लागण्याचं कारण हेच आहे की आम्हाला कुठे याच्यामध्ये अजून पुन्हा ते नाकारलं गेलं, फेटाळलं गेलं असं होता कामा नये, ही शासनाची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून आता एवढं अंतिम टप्प्यामध्ये ते आलेलं आहे आणि असं असताना अल्टिमेटम वगैरे ठीक आहे, पण आपल्याला शेवटी समाजाचं हित बघायचं आहे, त्याला त्या गोष्टीचा फायदा कसा होईल ते बघायचं आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्या बाबतीमध्ये सीएम साहेब त्यांच्याशी बोलले, देवेंद्रजी त्यांच्याशी बोललेत, अजितदादाही त्यांच्याशी बोलतायत। मला वाटतं ते खरं आहे कुठेतरी मी जरांगे साहेबांना तेच म्हटलं, जरांगे पाटलांना मी सांगितलं की आपल्या दोन्हीकडून थांबवा, दोन्हीकडून थांबलं पाहिजे, मग शब्दाने शब्द निघतो, आरेधिकार निघतो। आम्ही त्यांनाही सांगितलेलं आहे, मी स्वतः विनंती करणार आहे भुजबळ साहेबांना, माझे त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यांनाही मी सांगितलं की आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण कुठेही समाजामध्ये दुही निर्माण होता कामा नये। आपणही आणि भुजबळ साहेबही दोन्ही जण आता शांतता ठेवावी। आता आपलं जी मागणी आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। मंत्री गिरीश महाजन हे अंतरवाली सराटीमध्ये येऊन वेळ मागून गेलेले होते। अंतरवाली इथं भेटीदरम्यान ते काय बोलले होते त्याचं रेकॉर्डिंग आणि शूटिंग राज्यभरामध्ये व्हायरल करू असा इशारा मनोज जरांगेंनी दिलेला होता। त्यावर आता एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मनोज जरांगेंनी अधिक वेळ न घालवता ते रेकॉर्डिंग समोर आणावं। गिरीश महाजन यांनी तुमच्याशी नेमकं काय बोलणं केलं हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे असं खडसेंनी म्हटलंय। जरांगे पाटलांनी या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर 17 डिसेंबरपर्यंत याबाबत काही योग्य निर्णय घेतला नाही ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये, तर मला माझ्याजवळ असलेलं गिरीश महाजनांनी दिलेलं रेकॉर्डिंग की आम्ही ओबीसीमधनं तुम्हाला आरक्षण देऊ हे मला व्हायरल करावं लागेल असं म्हटलेलं आहे। मला असं वाटतं की जरांगे पाटलांनीही अधिक वेळ न घालता नेमकं माननीय मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन गिरीश महाजनांनी तुमच्यासमोर काय बोलणं केलं हे महाराष्ट्रातील जनतेला समजलं पाहिजे। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणावरनं सत्ताधारी आणि विरोधकांकडून टोलवाटोलवीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप होतोय। एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर शरसंधान साधलेलं आहे। शरद पवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप त्यांनी केलाय।
मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधलाय। शरद पवारांमुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित असल्याचा दावा फडणवीसांनी केला। मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यामध्ये मोठी आंदोलनं चालली आहेत। आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केलाय। शरद पवारांनी केला, इतिहास बघा। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय। मराठा समाज आरक्षणाच्या मागणीकरता रस्त्यावर उतरलाय। आरक्षणावर निर्णय घेण्याकरता जरांगेंनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे। ही मुदत संपायला आता अवघे 8 दिवस उरले। अशातच फडणवीसांनी मराठा आरक्षणावरून शरद पवारांना टार्गेट केलंय। जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहे कोणी विचारतही नव्हतं, तेव्हा देता आलं असतं, पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं। त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे। त्यांचं राजकारण कसं आहे, लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपद येईल आणि म्हणून झुंजवत ठेवायचं। फडणवीसांच्या या आरोपांमुळे नवा राजकीय वाद उद्भवण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट आक्रमक झालाय, तर सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवार गटाची कोंडी झाली आहे। मराठा उपोषणाला बसले होते जरांगे पाटलांच्या तिथे, त्यावेळेस त्या मराठ्यांच्या लाठीचार्ज करण्याचा आदेश तुमचाच होता। आणि असं असताना एका बाजूला मराठ्यांच्यावर लाठीचार्ज केला, एका बाजूला भुजबळांच्या माध्यमातून ओबीसींचे तुम्ही माथी भडकवत आहात आणि मराठा ओबीसी हा तेढ आज सध्या राज्यात निर्माण केलाय। केवळ देवेंद्र फडणवीस तुम्ही निर्माण केलेला आहात। शरद पवारांनी कुठे मराठ्यांना कधी विरोध केला होता हे पुराव्यासह सिद्ध करावं। येत्या 24 डिसेंबर पूर्वी राज्य सरकारला मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे। दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात गेल्या महिन्याभरात सरकारनं कोणती कार्यवाही केली त्याचा लेखाजोखा मांडण्याचं आवाहन मनोज जरांगेंनी सरकारला केलंय। त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाभोवती राजकारण फिरण्याची शक्यता आहे। आता फडणवीसांच्या आरोपांमुळे राजकीय आरोप प्रत्यारोपाचं राजकारण मात्र नक्कीच रंगणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शरद पवार यांनी काय केलं त्यापेक्षा तुम्ही आता काय करता याला जास्त महत्त्व आहे असं म्हणत एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय। मराठा समाजाला आरक्षण देऊ असं तुम्ही म्हटलं होतं, त्यामुळे टोलवाटोलवी करण्यापेक्षा तुम्ही काय दिवे लावत आहात हे जनतेला समजलं पाहिजे असं खडसेंनी म्हटलंय। शरद पवार साहेबांनी काय केलं ते सांगण्यापेक्षा आता तुम्ही काय करता त्याला जास्त महत्त्व आहे। मराठ्यांना आरक्षण फक्त आम्हीच देऊ शकतो अशी राणा भीमदेवी गर्जना, थाटाची गर्जना तुम्ही केली होती। आत्ताही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन मराठ्यांना आम्ही ओबीसीमधनं आरक्षण देऊ असं गिरीश महाजनांसहित सांगितलं होतं। मग आता ते बाकीच्या याच्यावर टोलवाटोलवीपेक्षा तुम्ही काय दिवे पाडताय, काय दिवे लावत आहात ते महाराष्ट्राला समजलं पाहिजे। मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये ओबीसी बचाव परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयाच्या आवारामध्ये ही परिषद होणार आहे। महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजातले विविध प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत। या परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात निषेधाचा ठराव पारित होण्याची शक्यता आहे। सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या ही मागणी ओबीसी समाजाचं नुकसान करणारी असल्याचं ओबीसी नेत्यांचं मत आहे आणि याच संदर्भात या ओबीसी बचाव परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून धारावीच्या पुनर्विकासावरनं राजकारण तापलंय। शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईतील अदानींच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळेला ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे। ठाकरेंच्या प्रत्येक आरोपावर भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। जर धारावीमध्ये तुम्हाला एवढा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 100 कोटीच्या वरती स्क्वेअर फूट हा टीडीआर म्हणतोय, 100 कोटीच्या वर, मग यांच्या पिढ्यान बसून काही न करता हात न हलवता सुद्धा खात बसतील एवढा टीडीआर तिकडे मिळतोय। टीडीआर एफएसआयचे हिशोब हे उद्धव ठाकरेंना चांगले कळतात
त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी असे कधी हिशोब बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर, TDR, FSI या गोष्टी संबंधित नाहीत. उद्धव ठाकरे मातोश्रीचा त्याचा अभ्यास आहे आणि म्हणून अदानी भेटले नाहीत. ते भेटण्यासाठी केविलवाणी धडपड, परंतु अदानीने यांना महत्त्व दिल्याचं वाटत नाही. भारतीय जुगारी पार्टी ते बाजू मांडतायत. काय उद्धव ठाकरे म्हणे TDR लॉबीची बाजू घेत आहेत. मग तुम्ही अदानीचे जे बूट चाटताय ते कशासाठी चाटताय? आणि मी मुख्यमंत्री असताना एक तरी निर्णय असा दाखवा जो मी माझ्या नागरिकांना बाजूला ठेवून केवळ आणि केवळ बिल्डरसाठी दिला. मला वाटतं शरद पवार साहेबांचे बूट चाटणाऱ्यांनी सर्वप्रथम अडाणींच्या विरोधात हा मोर्चा काढलाय, त्याची परवानगी घेतली होती का याचा खुलासा त्या ठिकाणी करावा. एकीकडे पवारांचे बूट चाटायचे आणि अदानींचे आणि पवारांचे संबंध माहीत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मोर्चा काढायचा ही दुटप्पी भूमिका त्या ठिकाणी आहे. देवेंद्र आणि कंपनी म्हणताय म्हणजे त्याच्यात आता संजय राऊतांनी गेल्याच्यात सांगितलं ना भारतीय जुगारी पार्टी. हो काय? हो ना, कुठे बसलेत? संजय राऊत इकडे बसलेत. भारतीय जुगारी पार्टी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पार्टीला म्हणजे भारतीय जनता पार्टीला जुगार पार्टी बोलणं हे त्या ठिकाणी कुणालाही पटणारं नाही. उद्धव ठाकरेंनी आपल्या अकलेचे दिवाले त्या ठिकाणी काढू नयेत, कारण भारतीय जनता पार्टी हा एक सुसंस्कृत पक्ष आहे. चुकीचं घडल्यावर काय करतात हे नवाब मलिकच्या प्रकरणावरून दाखवून दिले. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरेंनी काढलेल्या मोर्चावरनं जोरदार राजकारण सुरू झालंय. मुंबई कोणाला आंदण देऊ देणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी ठाकरे गटानं दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केलाय. पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात धारावीतून काढण्यात आलेला मोर्चा अदानींच्या कार्यालयावर जाऊन धडकला. या मोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटानं हे शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली. प्रकल्पाचा सुटसुटीत मास्टर प्लॅन जाहीर करण्याची मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली. पण आता यांना 50 खोके कमी पडायला लागले म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघाले ते बोके. यांना 50 खोके आता कमी पडतायत. यांची मस्ती वाढत चालले. एक तर हे असंविधानिक सरकार आहे आणि यांना असं वाटतंय की आपल्याला कोणी जाब विचारू शकत नाही. धारावी पुनर्विकासात सगळ्यात मोठा TDR घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. राज्य सरकार धारावीचा पुनर्विकास का करत नाही असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. किमान 2 लाखाचा मोर्चा निघेल. धारावी फक्त वाचवायची नाही, मुंबई वाचवायची. मुंबईचा घास गिळण्यासाठी पुन्हा एकदा दिल्ली आणि गुजरात एकत्र आलंय. उद्धव ठाकरेंनी काढलेल्या मोर्चावर सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंना विकास योजनांना विरोध करण्याची सवयच लागली असल्याचा जोरदार टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला. मुंबईभर आणि राज्यभर खूप विस्तृत चर्चा आहे. अडवणूक आंदोलन कधी मोर्चा, अडवणूक आंदोलन कधी मोर्चा. मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा. मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा. धारावीतून निकालेंगे मातोश्री 2 का खर्चा. या धारावीतून मातोश्री 2 चा खर्चा काढण्याचा हा हसवणूक आणि फसवणुकी धंदा आहे. सरकारने धारावीचा पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने जर काही योग्य निर्णय आणि कारवाई केली असेल तर काही लोकांचं पोट दुखणं स्वाभाविक आहे. जर अशाच पद्धतीने त्यांच्या कार्यकाळात जर धारावीचा पुनर्विकास झाला असता तेव्हा मात्र देशभर बोर्ड लावले असते. धारावीच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता राजकीय झालाय. शिवसेना ठाकरे गटानं पुनर्विकासावर त्यांची भूमिका मोर्चाच्या माध्यमातून स्पष्ट केली आहे, तर राज्य सरकारही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. मात्र यात भरडला जातोय तो धारावीकर.
कारण याच धारावीनं अनेक हातांना रोजगार दिलाय। इथल्या छोट्या छोट्या घरात राहून अनेक वर्ष मोठ्या घराचं स्वप्न अनेकांनी पाहिलंय। आता राजकारणामुळे धारावीकरांचा स्वप्नभंग होऊ नये इतकीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता सोबत डान्स पार्टी करणं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला महागात पडलंय आणि यावरून आता मंत्री अनिल पाटलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। संजय राऊतांनी याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं अनिल पाटील यांनी म्हटलंय। आता ठाकरे कुटुंबियांकडनं किंवा उभाटा गटाकडनं सातत्याने दुसऱ्या पक्षावरती टीका करण्याची त्यांना ज्या ठिकाणी संधी मिळत असेल त्या ठिकाणी त्यांनी सल्ला केलेली आहे। हा प्रश्न संजय राऊतांनाच मला विचारायचा आहे की आता कुत्ताचं करायचं काय? हा कुत्ता जर का तुमच्याबरोबर कुत्र्यासारखा नाचत असेल तर त्यावेळेला आता तुमची भूमिका काय ही त्यांनी स्पष्ट केली पाहिजे। नमस्ते महाराष्ट्रमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बुलढाण्यातल्या साखरखेर्डा इथला एक रस्ता पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ताच नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा नदीतून अक्षरशः जीव घेणा प्रवास सुरू आहे। साखरखेर्डा ते सवडत या जुन्या रस्त्यावर असलेल्या भोगावती नदीवर गेल्या उन्हाळ्यात कोल्हापुरी बंधारा बांधला असून नदीतील पाण्याच्या प्रवाहामुळे इथला रस्ताच पाण्याखाली गेलाय। अशात शेतकऱ्यांनी थर्माकोलचा आधार घेत पाण्यातनं जीव घेणा प्रवास सुरू केल्याचं दिसून येत आहे। अधिकारी सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे हा रस्ता मोकळा करून द्यावा किंवा पर्यायी रस्ता तयार करावा अशी मागणी आता शेतकरी करतायत। पाणी साचल्यामुळे दोन्ही साईडला चिखल झालेला असल्यामुळे मजुरांना जाता येत नाही। आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात माल असल्यामुळे ते पण जाऊ देत नाही, त्याच्यामुळे जाण्याचा रस्ताच बंद झालेला आहे। त्याकरिता एक पर्यायी पुलाची व्यवस्था करावी, एक तर पर्यायी रस्ता द्यावा, अन्यथा तिकडच्या शेत्या पडीत पडण्याची शक्यता आहे। कोणीही तिकडे जाऊन नाही राहिलेलं। खरं तर शासनाने तात्काळ याची दखल घेऊन काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी ही विनंती। धाराशिवमधील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलेत। गेल्या 6 ते 7 दिवसांमध्ये धाराशिव जिल्ह्याभरात ढगाळ वातावरण आहे आणि या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि यामुळे कांदा पीक पूर्णपणे जळून जात आहे। केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आधीच अडचणीत आलेले आहेत। अशात आता वातावरणातल्या बदलामुळे कांद्यावर पडलेल्या रोगानं कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले। कांदा लावून 2 महिने झाले तर करपा पडायलाय। काय सरकार निर्यात उठून गेले, कांद्याला भाव देना गेले। काय शेतकऱ्यांनी काय करायचं? का फाशी घ्यायचं? शेतकऱ्यांनी फाशी घेतली आत्महत्या करतो म्हणता। काय मागणी आहे तुमची सरकार? मागणी काय निर्यात उठवाय त्याच्यावरली, कांद्याला भाव द्यावा, नाही तर मग अनुदान काहीतरी द्यावा। संसदेमधील घुसखोरी आणि धुराच्या नळकांड्या प्रकरणानंतर कल्याणमधील पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत। संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणांनी या धुराच्या नळकांड्या कल्याणमधनं खरेदी केल्याची चर्चा सुरू झालेली होती। कल्याण पोलिसांनी याची गंभीर दखल घेत शहरातील फटाके विक्रेत्यांच्या दुकानात जाऊन चौकशी सुरू केली आहे। पोलिसांनी दुकानातील धुराच्या नळकांड्यांचे काही नमुने आपल्या ताब्यात घेतलेत आणि आता सखोल तपास सुरू केलाय। साहेब लोक आलेले ते एक पेन्सिल असते फॉक करून ते विचारायला आले तर आपल्याकडे तर आहे ना आणि ते कल्याणमधून घेतलंच नाही। आणि साहेब लोकांनी पूछताछ केली, सगळं कॉन्टॅक्ट बघितलं तर काय त्यांना काय सापडलं नाही, काय नाही आणि आपल्या इथं आहे पण। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी म्हणून आज ब्लॉक घेतला जाणार आहे। ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर माहीम ते सांताक्रूज अप आणि डाऊन जलद मार्गावर देखील ब्लॉक घेतला जाणार आहे। हार्बर मार्गावरच्या CSMT ते पनवेल दरम्यान आणि ट्रान्स हार्बर मार्गावरच्या ठाणे ते पनवेल दरम्यान मेगा ब्लॉक नसेल, त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा आहे। बोरिवली ते गोराई दरम्यान बोटीनं प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आता सोपा आणि सुखकर होणार आहे।
या प्रवाशांच्या सोयीसाठी बोरिवली बाजूनं 9.5 कोटी रुपये खर्चून नवीन जेट्टी उभी करण्यात येणार आहे। बोरिवली दिशेकडील जेट्टी जुनी झाल्यानं स्थानिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। या जेट्टीवरील दिवे खराब झालेत, त्यामुळे रात्रीच्या वेळेला स्थानिकांना अत्यंत सावधानतेनं प्रवास करावा लागतो। नव्या जेट्टीसाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डानं निविदा काढल्यानं प्रवाशांना आता दिलासा मिळाला आहे। सिंधुदुर्ग किल्ल्यावर आज त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम होणार आहेत, त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ला आज पर्यटकांसाठी बंद ठेवला जाणार आहे। किल्ल्यावरच्या शिवराजेश्वर मंदिरात भेट देण्यासाठी आणि किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक गर्दी करतात। मात्र आज सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं देण्यात आलेली आहे। धार्मिक कार्यक्रमामुळे सिंधुदुर्ग किल्ला आज पर्यटकांसाठी बंद राहणार आहे आणि मंदिर ट्रस्टनं या संदर्भातला निर्णय देखील आधीच कळवलेला होता, त्यामुळे आजचा दिवस प्रवाशांना या किल्ल्यावर जाऊन किल्ल्याला पाहता येणार नाहीये। आणि यानंतर बातमी क्रिकेट संदर्भातली। भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज पहिला वनडे सामना खेळणार आहे। भारतीय टीममधल्या नव्या चेहऱ्यांना आजपासून या 3 मॅचेसच्या वनडे क्रिकेट सिरीजमध्ये छाप पाडण्याची संधी मिळणार आहे। वर्ल्ड कपमध्ये विजयानं हुलकवणी दिल्यापासून भारतीय टीम पहिल्यांदाच ही वनडे सिरीज खेळतीये आणि दक्षिण आफ्रिका या टीमनं सुद्धा वनडे सिरीजसाठी काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिलेली आहे, त्यामुळे या सिरीजमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। आणि यानंतर आपण 10 सेकंद 10 बातम्या पाहूया।